तर दुसरीकडे देशभरात कुठेही एटीएम बंद राहणार नाही अशी महत्त्वाची माहिती पीआयबीनं दिली। एटीएम बाबत व्हॉट्सअॅपवर एक मेसेज व्हायरल होतोय, तो मेसेज खोटा आहे असं पीआयबीनं स्पष्ट केलेलं आहे। दरम्यान याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। भारत पाकिस्तानमध्ये वाढता तणाव पाहता मात्र अनेक व्हायरल मेसेज व्हॉट्सअपच्या माध्यमातून येत आहेत की 2 ते 3 दिवस देशभरातील एटीएम हे बंद राहतील। मात्र पीआयबीने हे सगळेच मेसेज ज्या पद्धतीत व्हायरल मेसेज फिरत आहेत ते खोटे असल्याचं ट्विटच्या माध्यमातून जनतेला सांगितलेलं आहे। यासोबतच जनतेला आश्वासन देखील दिलेलं आहे की एटीएम नेहमीप्रमाणे चालू राहतील। सोबतच आपण पाहतोय की सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती फिरणाऱ्या सगळ्याच या अफवांवरती कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवू नये। यासोबतच आपण पाहतोय की महाराष्ट्र पोलीस देखील सोशल मीडियावरती लक्ष ठेवून आहेत। त्यामुळे एकूणच जे काही व्हॉट्सअपवरती फिरणारे व्हायरल मेसेज आहेत, चुकीचे मेसेज आहेत, ते पीआयबीने आता खोटे असल्याचं ट्विटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण पाहतोय की मुंबई पोलीस असेल, महाराष्ट्र पोलीस असतील, यांची करडी नजर जी आहे ती आता सोशल मीडियावरती पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।